हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. काल होती आमचे पीरबाबाची यात्रा, म्हणजे आमचे जेथे शेत आहे तेथील यात्रा होती, म्हणून तेथल्या व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कशा पद्धतीने त्या गावची यात्रा असते व पीरबाबाची यात्रा कशा पद्धतीने साजरी केली जाते ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे. मग आम्ही सकाळीच सांडगे तोडले होते, कारण की उन्हाळी कामामध्ये सांडग्याचाही खूप मोठा सहभाग असतो. व सकाळ सकाळ सांडगे तोडून आम्ही पीरबाबाच्या दर्शनासाठी पडवी या ठिकाणी गेलो, कारण की आमची जमीन पडवी हद्दीत येते. त्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला तिथे मलिदा व नारळ ते देवाला फोडावाच लागतो. व सांडगे बनवण्यासाठी समप्रमाणात मटकीची व हरभऱ्याची डाळ घेतली, त्यात जिरी वाटण्यासाठी घेतली. अशा पद्धतीने हे पीठ दळून आणले. ह्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणारच आहे. कशा पद्धतीने सांडगे बनवले व एकदम चविष्ट व पटपट तोडण्यासाठी कशा प्रकारे टेक्निक वापरावी लागते, त्यासाठी मी हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की सांडगे कसे प्रकारे तोडायचे व कशा प्रकारे त्याचे पीठ मळायचे, कसे दळून आणायचे, ह्याचा फुल व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येणारच आहे. घरच्या स्वयंपाकामध्ये मी भेंडी व चपाती बनवली होती व पीरबाबाच्या दर्शनासाठी पिराला आपल्याला मलिदाचाच नैवेद्य लागतो व नारळ फोडला. दुसऱ्या कोणताही नैवेद्य पिराला लागत नाही, म्हणून कणिक मळून चपाती लाटून त्याचा मलिदा बनवला. ही घरी खाण्यासाठी भेंडी बनवली होती. तुमची भेंडी चिकट व चिपचिपीत होते का? माझी कधीच भेंडी अशी चिकट गिळगिळीत होत नाही. एकदम सुट्टी व न चिकट बनता भेंडी छानपैकी तयार होते. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही समजेल कशा पद्धतीने काय भाज्या वेगवेगळ्या टेक्निकने केल्या जातात. सकाळ सकाळ तर चहा झालाच पाहिजे. इकडे सांडग्यासाठी एवढा खूप सारा लसूण बारीक करून घेतला व सांडग्याचं पीठ सर्व सामग्री टाकून मळून घेतले व ते 3-4 तासासाठी भिजत ठेवले, कारण की सांडग्याचं पीठ दळून आणताना ते थोडे रफच दळावे लागते, म्हणून त्याला भिजायलाही जरा वेळ द्यावा लागतो. अशा पद्धतीने कणिक मळून चपात्या करून मलिदा बनवण्यासाठी घेतला, कारण की हाताने चुरल्या तर बारीक झाल्या नसत्या. मग मिक्सरच्या भांड्याला चांगला बारीक करून घेतला व त्याच्यात छानपैकी गूळ चिरून मिक्स करून घेतला व साजूक तूप टाकून एकदम छानपैकी मलिदा तयार केला. नंतर आम्ही आमच्या शेताकडे पीरबाबाची यात्रा असल्यामुळे शेतात एक चक्कर टाकण्यासाठी गेलो व शेतात आम्ही मागच्या 15 दिवसात ऊस लावला आहे. त्याचे आता बारीक कोंब उगवायला लागले आहे, कारण की उष्णता जास्त असल्यामुळे कोंब 15 दिवसाच्या आतच निघले, नाही तर 21 दिवस ऊस उगवण्यासाठी लागतात. नंतर हे आमचे चिरंजीव कसे पाण्याचे डबके आहे तिकडे खेळत आहे. हे औदुंबराचे झाड आमच्या शेतामध्ये आहे. वरच्या साईडला शेताच्या साईडला औदुंबराचे झाड आहे. नंतर आम्ही जिथे पिराची यात्रा भरते, म्हणजे पिराचे स्थान आहे, तिथे जाऊन तिथे नारळ खरेदी केला व दर्शनासाठी आतमध्ये गेलो. हा पीरबाबाचा परिसर आहे. एकदम डोंगरावरती चढावरती हे मंदिर आहे. नंतर आतमध्ये दर्शनासाठी गेलो. खूप भक्त भाविक तिथे आलते, कारण की काय बाहेर गावी राहतात. येथे काहींच्या कंदुऱ्या असतात, पण आता मंदिराच्या परिसरामध्ये करून देत नाही. ते खालच्या पायथ्याशीच काहींच्या कंदुऱ्या असतात व ज्यांची जिथे स्थायिक आहेत ते ह्या गावची यात्रा म्हणजे तिथे त्यांची मटण वगैरे असते. पण आम्ही फक्त दर्शनच व नारळ ते फोडतो व वर्गणी देतो. बाकीचे आम्ही आमच्या गावची म्हणजे आम्ही जिथे राहतो तेथली यात्रा आम्ही साजरी करतो. इथे आपली जमीन असल्यामुळे ह्या हद्दीत, म्हणून आम्ही येथील पीरबाबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी काही नवस आपण बोललो तो तेही पूर्ण करण्यासाठी येथे यावे लागते. खूप जागृत देवस्थान आहे. नंतर मिस्टरांनी व मी छानपैकी दर्शन घेतले. अशा पद्धतीने पीरबाबाचे आमचे कालचे दर्शन झाले.
मलिदाचा जो नैवेद्य नेलता तो आम्ही तिथे देवापुढे अर्पित केला व बाकीचा आम्हाला प्राशन करण्यासाठी घेतला. येथे खूप मोठ्या प्रमाणात भक्त भाविक येतात. लांबनं पीरबाबाचे दर्शन घेण्यासाठी भक्त भाविक जमा होतात. तुम्ही कधी ह्या पीरबाबाला नसताना आला, पडवी या ठिकाणी हे मंदिर आहे. एकदम चढावरती डोंगरावरती हे मंदिर आहे. नंतर नारळ फोडला, एका साईडला नारळ फोडण्याचे काम चालू असते, कारण की कोणाच्या पायाला नारळाच्या दशड्या लागू शकतात, म्हणून नारळ एका साईडलाच फोडला जातो. अशा पद्धतीने आम्ही छानपैकी पीरबाबाचे दर्शन घेतले. नंतर तेथे थोडं विसाव्यासाठी बसलो व थोडासा प्रसाद ग्रहण करून फोटोशूट केले. अशा पद्धतीने आमचे पीरबाबाचे कालचे दर्शन खूप छानरित्या झाले. कसा वाटला माझा व्हिडिओ तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.